काल रात्री उशिरा श्रीनगरमधील नौगाम पोलीस स्टेशनमध्ये मोठा स्फोट झाला। या स्फोटामध्ये 6 जणांचा मृत्यू तर 27 जण जखमी झालेले आहेत। या स्फोटामध्ये मृत्यू आणि जखमी झालेले पोलीस कर्मचारी आणि फॉरेन्सिक टीमचे अधिकारी असल्याची माहिती आहे। नुकताच व्हाईट कॉलर दहशतवादी मॉड्यूल प्रकरण उघड झालेलं होतं आणि याच प्रकरणामध्ये जप्त करण्यात आलेल्या स्फोटकांच्या मोठ्या साठ्यामधून पोलीस नमुने काढत होते। त्यावेळी हा स्फोट झाल्याची माहिती आहे। हे सगळं साहित्य हरियाणाच्या फरीदाबादमधून आणलेल्या स्फोटकांचाच भाग होता। बिहार विधानसभेमध्ये एनडीएने 202 जागा जिंकत दणदणीत विजय मिळवलाय। विधानसभेच्या सर्व 243 जागांचे निकाल आता जाहीर झालेले आहेत। भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजेच एनडीएने त्यापैकी 202 जागा जिंकून दणदणीत विजय मिळवलेला आहे। विरोधी पक्षांच्या महागठबंधनला अवघ्या 34 जागांवर समाधान मानावं लागलंय। एमआयएमने 5 जागा जिंकलेल्या आहेत तर इतर पक्षांना 2 जागा मिळाल्या। या विजयामुळे भाजपासह मित्र पक्षांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। भाजपच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोषही केला। बिहारच्या विजयाबद्दल चिराग पासवान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले। केंद्रीय मंत्री आणि एलपीजे पासवान गटाचे प्रमुख चिराग पासवान यांनी यानिमित्त पोस्ट केली। दूरध्वनीच्या माध्यमातून बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये एनडीएला मिळालेल्या प्रचंड जनसमर्थनाबद्दल तसंच पक्षाच्या शानदार कामगिरीबद्दल अभिनंदन केल्याबद्दल मी आपले मनापासून आभार व्यक्त करतो, असं सुद्धा पासवान पोस्टमध्ये म्हणाले। आपल्या कुशल नेतृत्वाचा, दूरदृष्टीचा आणि सशक्त मार्गदर्शनाचाच हा परिणाम आहे की बिहारच्या जनतेनं एनडीएला प्रचंड बहुमताने सन्मानित केलं, असं सुद्धा त्यांनी पोस्टमध्ये म्हटलंय। बिहार निकालानंतर दिल्ली मुख्यालयामध्ये भाजपकडून मोठा जल्लोष करण्यात आला। पंतप्रधान मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपा अध्यक्ष जे.पी. नड्डा यावेळी उपस्थित होते आणि यावेळी कार्यक्रमस्थळी मोदींचे जंगी स्वागत सुद्धा करण्यात आलं। या निकालामुळे काँग्रेसमध्ये एक घोर निराशा असून येत्या काळामध्ये काँग्रेसचं विभाजन होईल। काँग्रेस स्वतःसह मित्र पक्षांनाही बुडवतीये। मित्र पक्षांना काँग्रेसपासून सावध राहण्याची गरज असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावेळी म्हटलं। काँग्रेसकडे देशासाठी कोणतेही पॉझिटिव्ह विजन नाही। काँग्रेसचं मुस्लिम लीग माओवादी काँग्रेसमध्ये रूपांतर अशी टीका सुद्धा मोदींनी केली आहे। महाराष्ट्राच्या जनतेने एनडीए सरकारला 3 वेळा विजय मिळवून दिलाय। ज्यांनी दशकानुदशकं देशावर राज्य केलं त्यांच्यावर जनतेचा विश्वास नाही, असा टोला सुद्धा मोदींनी काँग्रेसला लगावला। बिहारमध्ये जंगलराज परत येणार नाही, बिहारमध्ये एमवाय फॉर्म्युला असल्याचं सांगत महिला आणि युवकांचा हा विजय असल्याचं सुद्धा ते म्हणाले। ज्यांनी आरजेडी शासनात जंगलराज सहन केला हा त्यांचा विजय असल्याचं सुद्धा पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले। बिहारच्या जनतेनं भाजपवर अतूट विश्वास दाखवला। बिहारने दाखवलं फिर एक बार एनडीए सरकार, असं म्हणत त्यांनी बिहारच्या जनतेचे आभार मानले। दिल्लीमधील लाल किल्ला मेट्रो स्टेशन बाहेरील भीषण स्फोट प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे। संशयित आरोपी डॉक्टर उमर नबी याचं पुलवामामधील घर सुरक्षा दलांनी उद्ध्वस्त केलेलं आहे। या स्फोटामध्ये 12 जणांचा मृत्यू झालेला होता। हरियाणामध्ये उमरची लाल रंगाची फोर्ड इकोस्पोर्ट कारही पोलिसांना सापडलेली आहे। तपासादरम्यान उमर आणि 2 काश्मीरी डॉक्टरांनी 2022 मध्ये तुर्कीला भेट दिल्याचं सुद्धा आता समोर आलंय। जम्मू काश्मीर पोलिसांनी उमरच्या कुटुंबियांसह 6 जणांना अटक केलेली असून 2099 किलो स्फोटकं सुद्धा जप्त केलेली आहेत। सुरक्षा यंत्रणा या नेटवर्कचा पुढचा तपास करतायत। सहारनपूरमधील डॉक्टर आदिल प्रकरणामध्ये नवे धागेदोरे समोर आलेले असून एटीएसचा तपास आता विब्रोस हॉस्पिटलपर्यंत पोहोचलेला आहे। दहशतवादी हल्ल्याची संबंधित संशयित म्हणून चौकशी होत असलेल्या डॉक्टर आदिलनं इथे 2.5 महिने काम केलेलं होतं। तपास पथकाने रुग्णालयामध्ये धाड टाकली आणि व्यवस्थापन तसंच कर्मचाऱ्यांकडून त्यांची वर्तणूक, कामकाज आणि रेकॉर्ड संदर्भात माहिती सुद्धा घेतली आहे। रुग्णालयाच्या उपाध्यक्ष डॉक्टर ममता यांनी आदिल हा 4 लाख रुपयांच्या पगारावर नाराज होता आणि 5.5 लाखांचं पॅकेज मिळाल्यावर नोकरी बदलल्याचं सांगितलं। दरम्यान रुग्णालयानं तपास यंत्रणांना पूर्ण सहकार्य सुद्धा जाहीर केलंय। दिल्लीमधील लाल किल्ल्याजवळ झालेल्या भीषण स्फोट प्रकरणात तपासामध्ये मोठा धक्कादायक खुलासा झालाय। एनआयएच्या डिजिटल फॉरेन्सिक तपासामध्ये आरोपी मंडळींनी स्फोटाची योजना लपवण्यासाठी चॅटमध्ये दावत आणि बिर्याणी हे कोड वर्ड्स वापरलेले होते, असं समोर आलंय। दावत के लिए बिर्याणी तयार है म्हणजे हल्ला आणि स्फोटक तयार असल्याचा संदेश, असा अर्थ तपासामधून स्पष्ट झालेला आहे।
दरम्यान आरोपी शाहीनकडून हा कोड मेसेज पाठवण्यात आला होता। तपासामध्ये लाल किल्ल्यावर 26 जानेवारी आणि दिवाळीला हल्ल्याची योजना तसंच 2900 किलो स्फोटक जप्तीचा मोठा खुलासा झालेला असून दिल्लीमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। कर्नाटकच्या बागलकोट जिल्ह्यामधील सैदापूर गावामध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान मोठा तणाव निर्माण झाला। 3500 रुपये ऊस दराच्या मागणीसाठी संतप्त शेतकऱ्यांनी पोलिसांच्या वाहनांवर दगडफेक केली। काल मुधोल जवळील समीरवाडी भागामध्ये 50 पेक्षा अधिक ऊस भरलेले ट्रक जाळले गेले आणि त्यानंतर आज पुन्हा एकदा आक्रमक मोर्चा काढण्यात येणार आहे। पोलिसांनी परिस्थिती काल नियंत्रणात आणण्यासाठी अतिरिक्त बंदोबस्त तैनात केलाय। आंदोलनामुळे परिसरामध्ये भीतीचं वातावरण असून प्रशासन आणि कारखानदारांमध्ये तोडगा निघेपर्यंत शेतकरी संघर्ष कायम ठेवणार असं सुद्धा शेतकऱ्यांकडून बोललं जात आहे। बेळगाव सीसीबी पोलिसांनी अमेरिकन नागरिकांची फसवणूक करणाऱ्या आंतरराष्ट्रीय बोगस कॉल सेंटरवर धाड टाकत मोठी कारवाई केली आहे। बेळगावमधून चालणाऱ्या या रॅकेटमधून अमेरिकेमधील लोकांना आर्थिक गंडा घातला जात होता आणि या प्रकरणातील 33 जणांना आज तिसऱ्या JMFC न्यायालयामध्ये न्यायाधीश पल्लवी पाटील यांच्यासमोर हजर करण्यात आलं। पोलिसांनी सर्व आरोपींवर गुन्हे नोंदवून अधिक तपासणीसाठी कोठडीची मागणी केली आहे आणि न्यायालयानं आरोपींना 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावलेली असून पोलिसांकडून या रॅकेटच्या पडद्यामागील सूत्रधारांचा तपास सुद्धा सुरू करण्यात आला आहे। रशियाच्या मॉस्कोमध्ये 17 नोव्हेंबरला लाव्हरोव्ह आणि जयशंकर यांच्यामध्ये द्विपक्षीय आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा होणार आहे। दोन्ही देशांमध्ये उच्चस्तरीय संवाद कायम असल्याचं दर्शवत जयशंकर आणि लाव्हरोव्ह यांची शेवटची भेट 27 सप्टेंबर रोजी न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्र महासभेच्या 80व्या सत्रानिमित्त झालेली होती आणि त्या भेटीची आठवण करून देत जयशंकर यांनी एक पोस्ट केली। रशियाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री लाव्हरोव्ह यांच्यासोबत चांगली चर्चा झाली। द्विपक्षीय संबंध, युक्रेन संघर्ष आणि मध्य पूर्वेकडील घडामोडींवर उपयुक्त चर्चा झाली असं सुद्धा ते या पोस्टद्वारे म्हणालेले आहेत।